आताची एक मोठी बातमी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलेला आहे। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यात। एक मोठी बातमी आपण बघतोय। महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या अनेक महिने प्रलंबित होत्या त्या आता नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाचा हा हिरवा कंदील आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या नवीन प्रभाग रचनेला अनुसरून असतील आणि या सगळ्यासाठी आव्हान देणाऱ्या विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्या सगळ्या याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या। त्यामुळे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलेला आहे। महानगरपालिकांवरती गेल्या अनेक महिन्यांपासून, काही वर्षांपासून प्रशासक काम करतायत, मात्र आता या सगळ्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय, कारण सुप्रीम कोर्टानेच हिरवा कंदील दिलाय। या सगळ्याविषयी आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यात आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुका लवकरात लवकर घेतल्या जातील। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचा समावेश आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुकांचा मार्ग